हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला 17वा अध्याय, श्रद्धात्रय विभाग योग, विश्वासाचे विभाग. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 17वा अध्याय आहे. अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग, विश्वासाचे विभाग. अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठदास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत आणि बोलता बोलता आजचा 17वा अध्याय, उद्याचा 18वा अध्याय, आणि त्यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे 18 दिवसाचा हा कोर्स उत्तम पद्धतीने पार पडत आहे, तशा सर्व कृष्ण सेवकांना वंदन करून आपण पुढे जाऊया. आजचा आपला भाग आहे विश्वासाचे योग, श्रद्धात्रय विभाग योग. त्यापूर्वी आपण कालच्या अध्यायात काय बघितलं ते तर कालचा आपला होता दैवसुर संपद विभाग योग, दैवी आणि राक्षसी गुण, असं कुठेतरी काल भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि आपण कलियुगात आहोत. कलियुगामध्ये हे राक्षसी गुण आणि दैवी गुण हे दोन्ही आपल्यामध्ये आहेत. म्हणजे आता जर उदाहरणच घ्यायचं झालं तर परवाच दसरा झाला, आपण सगळ्यांनी साजरा केला. दसरा आपण कशासाठी साजरा करतो? रामाने रावणाचा त्या दिवशी आपण ज्याला आपण दशहरा म्हणतो, की 10 तोंड असलेला जो रावण आहे त्या दिवशी त्याचा वध केला. आणि त्या विजयाचीच आपण तिथे आपण एक हे म्हणून आपण दसरा साजरा करतो. अनेक गोष्टी आहेत पण त्यातलं हे एक कारण आहे. तर आपण आता कलियुगामध्ये आहोत, तर कलियुगामध्ये सुद्धा आपण आपल्यामध्येच आता आपण कालच्याच आपण भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्यामध्येच दैवी गुणही आहेत आणि असुरी गुणही आहेत. दोन्ही गुण आहेत आपल्यामध्ये, कारण आपण या त्रिगुणांमध्ये बद्ध आहोत, बद्ध आत्मा आहे. त्यामुळे ज्या गुणाचा प्रभाव कमी जास्त त्या पद्धतीने
ते गुण वर डोकावत राहतात. आता दैवी गुण काय आहेत आणि अतिरेकी गुण काय आहेत, तर हे आपण कालच्या अध्यायात विस्तृतपणे पाहिलं. मग आपले हे गुणांची हे जे गुण आहेत किंवा हे कमी जास्त प्रमाण कशामुळे डोकावतात, तर आपल्यामध्ये असलेल्या भौतिक इच्छा आकांक्षा. मग ह्या भौतिक इच्छा आकांक्षा कशामुळे तयार होतात, तर आपल्या इंद्रियांमुळे. मग आपली इंद्रिय किती आहेत? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. म्हणजे ह्या 10 इंद्रियांपासून किंवा आपल्यामध्ये असलेला हा 10 गोष्टींचा किंवा जसे 10 तोंडी रावण होता, तसं आपल्यामध्ये असलेले हे जे 10 इंद्रिय आहे, तो एक प्रकारचा रावणच आहे. आणि जर आपण मनावर नियंत्रण अ, केलं आणि जर मनाला आपण एकाग्र तेने आपण त्या इंद्रियांवर नियंत्रण करू शकलो, म्हणजे आपण म्हणतो मन करारे प्रसन्न चित्त सिद्धीचे कारण, हो की नाही? मग आपण त्या मनावर जर विजय मिळवू शकलो, त्या मनाला एकाग्र करू शकलो, म्हणजे निश्चितच आपण त्या 10 इंद्रियांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजे आपण आपल्यामधलेच असलेल्या जे अतिरेकी गुण किंवा जे राक्षसी गुण आहेत किंवा जे रावण आहे, त्याचा आपण कुठेतरी त्याचं दमन करू शकतो, त्याचं शमन करू शकतो, हो की नाही? तर हे असे अतिरेकी आणि दैवी गुण काल आपण पाहिलेले आहेत. आणि मग तुम्ही जर तुमच्यातला जर अतिरेकी गुण किंवा राक्षसी स्वभावाचं किंवा दैत्यांमध्ये त्यांचं पुढे कसं गमन होतं किंवा त्यांच्यामध्येच जर मृत्यू आला किंवा त्यांच्या स्वभावाचं त्यांचं वर्तणूक कशी असते आणि मग त्याचे परिणाम काय असतात आणि त्यांची कशी अधोगती होते, तर हे काल आपण विस्तृतपणे पाहिलेलं आहे. तर आजचा आपला आहे अध्याय आहे 17वा. त्याच्यामध्ये अर्जुनाची अनधिकृत उपासनेबद्दलची चौकशी. आणि मग त्याच्यावर भगवंतांनी विस्तृतपणे उत्तरं दिलेली आहेत. मग सगळ्याच गोष्टी 3 पदार्थामध्ये मोडतात. म्हणजे मग ही श्रद्धा कशा-कशावर आहे आणि त्याचा कसा-कसा आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला उपयोग होतो किंवा कसा तो ठरतो, कशी त्याची विभागणी आहे. मग त्याच्यामध्ये आपलं भोजन असेल, यज्ञ असेल, तपस्या असेल, दान कर्म जे आपण आपल्याला सांगितलेलं आहे, ते असेल, तर हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे. आणि मग कुठलंही आपण जेव्हा विहित कर्म करतो, तेव्हा ते आपण परमेश्वराला अर्पण करायचं असतं. ओम तत्सत. मग ह्या मंत्राचा अर्थ काय आहे? हे आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. मग हरिओम तत्सत आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे. मंदिरांमध्ये आपण ऐकलेलं आहे. एखादी पूजा विधी असेल, तर तिथे आपण तो मंत्र ऐकतो. मग त्याचा नेमका अर्थ काय आहे? तो आपल्याला आजच्या अध्यायामध्ये बघायचा आहे. अर्जुनाचा सुरुवातीलाच प्रश्न आहे, की अर्जुन म्हणतायत, "हे श्रीकृष्णा, जी माणसे शास्त्र विधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्विकी, राजसी की तामसी?" म्हणजे आता दैवी गुण आणि राक्षसी गुण हे गुण ऐकल्यानंतर मग अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे, की बरेच जण असे असतात, की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काही त्याची देवावर असलेली श्रद्धा किंवा भक्ती आणि त्या पद्धतीने तो उपासना, आराधना करत असतो. मग ती नेमकी कुठल्या कॅटेगरीत मोडली जाते? सात्विकी आहे, राजसी आहे का तामसी आहे? असा प्रश्न अर्जुनाला पडला आहे. अर्जुन हा नेहमीच आपल्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे आपल्या मनातलाही प्रश्न जो आहे, तो तिथे अर्जुनाने विचारलेला आहे. आणि मग त्याच्यावर भगवंत उत्तर देत आहेत. भगवंत हे तत्परच आहेत, की तुम्ही या आणि अर्जुनाने प्रश्न विचारावा आणि भगवंतांनी भरभरून बोलावं. तसं आजच्या अध्यायातही भगवंतांनी भरभरून उत्तर दिलेलं आहे. आणि भगवंत म्हणत आहेत, श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम शृणु. ताम शृणु. परत एकदा ऐक, माझ्याकडून पुन्हा एकदा ऐक. मग काय म्हणताय भगवंत? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भगवान वाच, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी तिन्ही प्रकारची असते. आता ते तू माझ्याकडून ऐक. मग ही श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय हो? श्रद्धा म्हणजे विश्वास. मग विश्वास हा
जो आस्तिक असतो तोच श्रद्धाळू असतो किंवा त्यालाच विश्वास आहे का नाही? विश्वास हा सगळ्यांमध्ये असतो. छोट्या-छोट्या गोष्टींचाही असतो. म्हणजे देव नाही, हा पण एक विश्वास आहे ना. ही पण एक श्रद्धा आहे. म्हणजे नास्तिक जो आहे, तो सुद्धा त्याची सुद्धा श्रद्धा आहे, की देव नाही. छ आपलं रोजचं उदाहरण घ्यायचं झालं, म्हणजे आम्ही मुंबईकर. रोज आम्ही लोकल ट्रेनने प्रवास करतो. आमचा त्या ड्रायव्हरवर विश्वास आहे म्हणून लाखो लोकं एका ट्रेनमध्ये असतात. असे भरभरून आम्ही त्या गर्दीत चढतो, उतरतो आणि रोज प्रवास करतो. सकाळी जातो, संध्याकाळी येतो. तर तो सुद्धा त्या ड्रायव्हरवर असलेला विश्वास आहे, की हा आम्हाला व्यवस्थित पोहोचवणार आहे. आम्हाला ज्या स्टेशनपर्यंत जायचं आहे आणि त्या स्टेशनपासून परत आम्हाला यायचं आहे किंवा आपण बसने जातो. ही श्रद्धा, ही विश्वास हा सगळ्यांवर आहे, प्रत्येकावर आहे. नाहीतर आपण जगूच शकत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींचा विश्वास असतो. एखाद्या दुकानातनं आपण वस्तू घ्यायला जातो, की ती क्वालिटी चांगली आहे, हा आपल्याला कुठेतरी विश्वास असतो म्हणून आपण त्या दुकानात जातो. याच्याकडे चांगल्या प्रतीचा माल आहे, म्हणून आपण त्याच्या दुकानाची पायरी चढतो आणि जातो आणि त्याच्याकडनं वस्तू विकत घेतो. म्हणजे हा विश्वास, ही श्रद्धा, ही आपली प्रत्येकावर असते. त्यामुळे मग ते आता ती श्रद्धा फक्त ती भगवंतावर आहे किंवा नाही, तर श्रद्धा, विश्वास हा प्रत्येकावर आहे, प्रत्येकामध्ये आहे. पण मग म्हणून त्याचे पण 3 प्रकार आहेत. मग ती राजसी आहे, तामसी आहे आणि सात्विकी आहे. म्हणजे जसं-जसं ज्याच्यामध्ये ज्या गुणाचा प्रभाव आहे, त्या गुणांची ती त्याच्या त्या कॅटेगरीमध्ये ती मोडली जाते. पण श्रद्धा ही आहे. प्रत्येकामध्ये आहे आणि म्हणून इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे, "सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यच्छ्र स एव सः." हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेचे स्वरूप त्याचे वेगवेगळे आहे. म्हणजे ही श्रद्धा जी आहे, जसं आता मी सांगितलं, तर ही आपली मनापासून असते. ही आपल्याला ही आपल्याला ती असतेच, म्हणजे आपल्या आतमध्येच असते तो विश्वास. आणि प्रत्येक मनुष्य हा विश्वासू आहे, श्रद्धाळू आहे. फक्त त्याची श्रद्धा ही वेगवेगळी असते. मग आता जर आपण भगवंतावरच आपण श्रद्धा जर म्हटलं किंवा भगवंतावर किंवा आस्तिक जर गोष्टी जर आपण बघितलं, तर बघा, आता इथं आपल्याला तुम्हाला एक चित्र दिसत आहे, एक तो चार्ट आहे. त्याच्यात 3 प्रकार आहेत. तर ज्यांच्यामध्ये राजसी गुण जास्त आहे. आता तामसी लोकांची श्रद्धा काय आहे? देव नाही. त्यामुळे देव नाही म्हटल्यानंतर तिथेच विषय स्टॉप होतो, की देव नाही हा म्हणजे त्यामुळे त्यांनी ते भक्त आहेत का? भक्त या कॅटेगरीत आहे. भक्त जाऊ दे, पण त्यांचा देव, शास्त्र यावर विश्वास नाही. पण राजसी लोकांचं कसं आहे, की ते त्यांचा विश्वास काय आहे, की मला ह्या भौतिक इच्छा, अपेक्षा आहेत. मग मी या देवाची भक्ती केली, तर माझी ही मनोकामना पूर्ण होईल. मी त्या देवाची आराधना केली, तर माझी ती मनोकामना पूर्ण होईल. मी ह्या क्षेत्राला जाऊन आले, तिथे त्यांनी सांगितलंय, ही पूजा करा, हे पारायण करा. तिथे जाऊन आले, माझी ही इच्छा पूर्ण झाली. म्हणजे अशी ही सकाम भक्ती, असे जे असतात त्यांना कामी म्हणतात. जे राजसी प्रकारात मोडले जातात. ही स्वतःच्या वैयक्तिक इच्छेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी सकाम जी भक्ती करतो, की म्हणजे तेवढी भक्ती करायची आणि त्याचं फळ पण लगेच मिळून जातं, जे तात्पुरतं असतं. कारण की परत तुम्ही भक्ती करणार आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार. म्हणजे झालं, तुम्ही भक्ती केली, फळ मिळालं. बॅलन्स नील, हो की नाही? ही जे तात्पुरतं जे फळ असतं, ते तुम्हाला जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडत नाही. कारण की तुम्ही ते फळ भोगण्यासाठी तुम्हाला परत जन्म घ्यायचा आहे, हो की नाही? त्यामुळे असे जे आहेत, हे कामी, राजसी प्रकारात मोडले जातात. त्याच्यात वर थोडेसे जे आहेत, ते आहेत ज्ञानी. अ, म्हणजे ज्यांच्यामधला सात्विक गुण वाढीस लागला आहे किंवा हळू-हळू जे
त्यांच्यातल्या भक्तीचं प्रमाण म्हणा, नामस्मरणाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि अंतर्बाह्य शुद्धीकरण जसं जसं हळूहळू होत जातं माणसाचं, तसं तसं मग एक एक इच्छा वाढत जातात. मग त्या इच्छा कसल्या? मग त्या भौतिक इच्छा नाही आहेत. मग त्या भगवंत कोण आहेत? आपण कोण आहोत? मग आपला आणि भगवंतांचा संबंध काय आहे? मग कुठेतरी भागवतमचाच अभ्यास करू, कुठेतरी भगवद्गीताचाच अभ्यास करू किंवा अजून अनेक पुराणं आहेत, अनेक शास्त्र आहेत, अनेक वेद आहेत, त्यांचा अभ्यास करू किंवा ते समजून घेऊ आणि मग त्या पद्धतीने मग जसं-जसं आपण वाचत जातो, तसं-तसं आपला विश्वास दृढ होत जातो, श्रद्धा दृढ होत जाते. आपल्यातला सात्विक भाव जो आहे तो वाढू लागतो आणि असे जे आहेत, की म्हणजे आपली कुठलीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपली जिज्ञासा वाढवण्यासाठी आपल्याला ही एक उत्कंठा असते, की हे काय आहे? याच्यात नेमकं काय आहे? कोण आहे परमेश्वर? आणि म्हणून आपण ते मग ते ज्ञान घेण्यासाठी आपण या काही गोष्टी करतो आणि मग हे जे आहे यांना ज्ञानी असं म्हणतात. मग त्याच्या पुढचा भाग अजून एक टप्पा जर आपण म्हटलं, तर मग असे हे सत्वगुणातले, की ज्यांचा सत्वगुण वाढीस लागला आहे आणि मग तो हळू-हळू वाढतो आहे आणि सत्वगुणाचा प्रभाव जो आहे तो वाढत जातो आहे आणि तो शुद्ध सत्व ह्या प्रकारात मोडला जातो आहे किंवा त्याच्यात सुद्धा अजून त्याच्या वरची पायरी गाठलेली आहे आणि मग असे जे असतात, की त्यांची नुसती जिज्ञासा तिथे उरत नाही. तर तिथे अद्वैताची भावना तयार होते. मी भगवंताचा अंश आहे. तिथे द्वैत राहत नाही, तिथे अद्वैत राहतं. आणि मग तिथे जिथे अद्वैताची भावना तयार होते, तिथे मग प्रेम भावना तयार होते, तिथे भक्ती भावना तयार होते. तिथे मग जे काही आपले कर्म असतात, ते सगळे कृष्णासाठीच करायचे. ते मग जे काही असेल, मग आपण जे काही खाणार आहोत, जे काही सकाळपासून जे कर्म करणार आहोत, ते त्यांनाच अर्पण करतो. आणि मग असे सगळं जे आहे, हे सगळे याला ते भक्त असतात. त्यांची श्रद्धा जी आहे, त्या श्रद्धेचं रूपांतर भक्तीमध्ये होतं आणि अशा लोकांना भक्त असं म्हणतात. आणि असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आता जशी ज्याची श्रद्धा, जशी ज्याची इच्छा, मग त्याच्यावर इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे, "यजन्ते सात्विका देवान् अक्षरक्षांसी राजसा, प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना." सात्विक माणसं देवांची पूजा करतात, राजसिक माणसं यक्ष राक्षसांची आणि तामसिक माणसं जी प्रेत, भूतगणांची पूजा करतात. म्हणजे जशी जे ज्याला अपेक्षित आहे, मग सात्विक माणसं जे आहेत, ते देवतांची पूजा करतात. राजसिक माणसे जे आहेत, ते यक्ष राक्षसांची पूजा करतात. आता इथे तुम्हाला ना जेव्हा आपण भगवद्गीता जशी आहे तशी हे जर पुस्तक वाचत असू, तर त्याच्या तात्पर्यामध्ये ना प्रभुपाद यांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. कलकत्त्यामध्ये एक माणूस होता, म्हणजे हा वर्ल्ड वॉर 2 म्हणजे तो एरा आहे. म्हणजे साधारण 1940 चा डिकेड असेल. म्हणजे त्या दशवर्षामधला तो आहे. तर एका माणसाची तिथे एक बिझनेसमन होता, व्यापारी. तर त्या व्यापाऱ्यात तो असा प्रोडक्शन होतं, की ते जेव्हा वर्ल्ड वॉर 2 जेव्हा झालं, तेव्हा हिटलरने त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या. विकत घेतल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा जो व्यापार जो आहे, त्याचा बिझनेस जो आहे, तो इतका वाढला होता आणि त्याच्याकडे भरपूर पैसा झाला होता आणि म्हणून त्याला तो हिटलर जो आहे तो देव वाटू लागला आणि त्याने अक्षरशः हिटलरचं कलकत्त्यामध्ये मंदिर बांधलं होतं. तर असे हे लोक असतात, की वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाची तरी कुठल्यातरी व्यक्तीची देव म्हणून त्याला स्वीकारतात, त्याची पूजा करू लागतात. तर असे हे राजसी प्रकारात मोडले जातात. काही लोक जे आहेत ते ब्लॅक मॅजिक आपण असं म्हणतो. आपण कधी पाहिलेलं नाही आहे, पण बऱ्याचशा इंटिरियर भागामध्ये किंवा पूर्वी असं होत होतं, की काळी जादू करत असत लोकं. हल्ली ते काही त्याचं प्रमाण कमी झालंय किंवा आपल्याला शहरात राहणाऱ्यांना ते माहीत नाही. आपण फक्त वाचून ऐकून माहिती आहे. पण अजूनही असे काही लोकं आहेत, की ते तशा पद्धतीची पूजा-अर्चा करतात, आवाहन करतात आणि लोकांवर का काळी जादू म्हणजे हे जे आहे हे तमोगुणामध्ये मोडलं जातं. म्हणजे जशी तुमची इच्छा आहे, जसं तुमची भावना आहे त्या पद्धतीने तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही मग त्या त्या लोकांची तुम्ही
पूजा अर्चा करतात. आणि मग आता आपण तपश्चर्येचे आपल्या ज्या जीवनशैलीमध्ये सुद्धा इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे, की आपल्याला अ, बऱ्याचशा अ, आपल्याला विहित कर्म सांगितलेली आहेत. मग त्यातलं एक कर्म आहे तपश्चर्या आहे. मग त्यात तपश्चर्या म्हणजे काय माहिती आहे का? की एक गोष्ट आपण सातत्याने करणं, वर्षानुवर्ष करणं. म्हणजे ती सुरुवात कुठेतरी होते. मग आठवडा, महिने, मग वर्ष आणि वर्षानुवर्ष ती सातत्याने जेव्हा ती गोष्ट होते, तेव्हा तिला तपश्चर्या असं म्हणतात. मग साधी गोष्ट असेल, की तुम्ही रोज सकाळी पहाटे उठा, ब्रह्ममुहूर्ताला उठा आणि रोज उठा आणि असं वर्षानुवर्ष उठा, तर ती सुद्धा एक तपश्चर्या आहे. आणि मग आता त्याचेही पण प्रकार आहेत. जे कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितलेली नाही, ते अभिमान, अहंकार, वासना, आसक्ती यांच्यामुळे करतात. जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत वास करणाऱ्या परमात्म्याला छळ करतात, त्यांना राक्षस असं म्हणतात. मग आता आपल्या ह्या इथे आजूबाजूला बरीच चित्र तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येक चित्रामध्ये बघा, की काहीतरी अघोरी तपस्या, आपण याला काय म्हणतो, अघोरी तपश्चर्या. रावणाने सुद्धा जी तपश्चर्या केली होती, ते एक रावणाचं सुद्धा चित्र आहे. त्याने ती तपश्चर्या का केली होती? की त्याला तिन्ही लोकांवर विजय मिळवायचा होता, तिन्ही लोकांचं स्वामी व्हायचं होतं. कुठेतरी विष्णूंवर त्यांना विजय मिळवायचा होता. आणि म्हणून त्यांनी भगवान शिवभक्तांची खूप तपश्चर्या केली होती. आणि शिवभक्त म्हणजे जे शिवभक्त आहेत, जसे भगवान शंकर म्हणजे त्यांना भोलेनाथ असं म्हणतो, की त्यांनी त्यांची भक्ती केली, की त्यांना सगळे ते प्रसन्न होतात आणि ते वरदान देतात. अशा पद्धतीने त्यांनी रावणाला वरदान दिलेलं आहे. अनेक त्यांनी असुरांना वरदान दिलेलं आहे. आणि आपल्याकडे अशीच एक छोटीशी गोष्ट आहे. एका असुराला वरदान दिलं आणि त्याला अमरत्वाचं वरदान दिलं होतं. पण भगवान शंकर म्हणाले, "मीच अमर नाहीये, मी तुला कुठून देणार? पण मी तुला एक वरदान असं देऊ शकतो, की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील, तर त्याचा अ, तो खाली म्हणजे त्याचा तिथे मृत्यू होईल किंवा तो तिथे रसातळाला जाईल. म्हणजे तो तुझ्या मार्गातला अडथळा बाजूला होईल, दूर होईल असं काहीतरी तिथे सांगतात. त्याचा तिथल्या तिथे मृत्यू होईल. अशा पद्धतीने त्याचं होईल. आणि मग तो खूप खुश होतो आणि मग तो त्या कैलास पर्वतावरच तिथे असं तपश्चर्या करत असतो आणि तिथेच त्याने पाहिलं. तर तिथे त्या असुराला पार्वती माता दिसते आणि पार्वती मातेचा मोह होतो. मग आता पार्वती मातेचा मोह झाल्यावर मग अडथळा कोणता? भगवान शिवशंकर. मग ज्यांनी वर दिला त्यांनाच आपण बाजूला सारूया. शेवटी असुरच, त्यांच्या मनातले विचारही तसेच. आणि मग ते त्या भगवान शिवशंकरांच्या मागे लागले. भगवान शंकर पळतायत, पळतायत. तो असुर त्यांच्या मागे पळतो आहे. काही केलं तर थांबेना. मग शेवटी त्यांनी कोणाचा आसरा घेतला? ते गेले महाविष्णूंकडे आणि त्यांना सांगितलं, की असं-असं झालं आहे. मग तो अ, भगवान विष्णू म्हणाले, की "हरकत नाही, मी बघतो काय." आणि मग तो दैत्य जो आहे तो शंकराच्या मागे पळत होता, पळत होता. वाटेमध्ये त्यांना एक छोटा मुलगा भेटला आणि तो पळतोय, पळतोय आणि मग त्यांनी विचारलं, "काय झालं?" तर मग त्यांनी सांगितलं, "असं-असं झालं आहे आणि असं हे सगळं." मग तो मुलगा हसायला लागला. तो मुलगा म्हणाला, "तुम्ही कोणावर विश्वास ठेवतायत? त्या भगवान शिवशंकरांवर? काय माहिती तुम्ही ते वरदान ज्यांनी जे दिलेलं आहे ते खरं होतं का? हे कधी आधी पाहिलं आहे का? तपासून पाहिलं आहे का?" मग त्या असुराची ट्यूब पेटते. त्याला असं वाटतं, "अरे, हे खरं बोलतायत. आपण तर चेक करून पाहिलेलंच नाहीये. वरदान मिळालं, मिळालं. आणि मग आपण ते कशावर तरी त्याचा उपयोग पण झाला पाहिजे. मग कळलं पाहिजे ना ते वरदान कुठेतरी फळाला लागलंय की नाही." मग तो बालक म्हणतो मग ते त्या बालकालाच प्रश्न विचारतात, "मी तर हे पाहिलेलंच नाही आहे." तो बालक म्हणतो, "एक काम करा, तुम्ही तुमच्याच डोक्यावर हात ठेवा आणि बघा काय होतं." शेवटी असुरच, त्याची बुद्धीही तशीच. त्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तिथेच त्याचा तो भस्मसात झाला. म्हणजे त्या बालकाच्या रूपात कोण होतं?
विष्णू होते, नारायण रूपाने त्या बालकाचं रूप घेतलं होतं आणि त्या असुराचा असा त्या पद्धतीने त्याने वध केलेला होता. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, की तुम्ही कितीही अघोरी तपश्चर्या केली, तुम्ही कुठल्याही देवतेला जरी प्रसन्न केलं, तरी याच्यामध्ये काय होत आहे, तुम्ही ज्यामध्ये ते देवत्व, ती सात्विक भावना तयार होत नाही आणि तुम्ही उलट अशी अघोरी तपश्चर्या करून तुम्ही तुमच्याच आतमध्ये असलेल्या परमात्म्याला तुम्ही कुठेतरी छळता आहेत किंवा त्या त्रास देता आहेत किंवा तुमचा आत्मा हा भगवंताचाच अंश आहे. आणखी दैत्य असेल किंवा देव असतील, हे भगवंताचेच अंश आहेत, हो की नाही? कश्यप ऋषींच्या दिती आणि अदिती अशा 2 पत्नी होत्या. अदितींपासून 12 सूर्यदेव तयार झाले. दितींपासून दैत्य कुळ तयार झालं, हो की नाही? दिती मातेपासून. म्हणजे हे भगवंताचेच अंश आहेत. पण त्यांना ते केवळ त्यांच्याकडे ते दैत्य किंवा राक्षसी गुण आहेत. म्हणून त्यांचं असं त्यांचा भगवंतावर विश्वास नाही, ते भगवंत म्हणण्यापेक्षा विष्णूवर, भगवान विष्णूंवर विश्वास नाही आहे. आणि मग असे लोक जे आहेत किंवा अशा प्रवृत्तीचे जे आहेत, त्यांच्यामध्ये अहंकार, अभिमान, वासना इतकी असते, की मी कोणीतरी बलाढ्य आहे, श्रेष्ठ आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी ते स्वतःच्याच शरीराला त्रास देतात, स्वतःच्याच आत्म्याला त्रास देतात, स्वतःमध्येच असलेल्या परमात्म्यालाही त्रास देतात. आणि मग आता आपण भोजनाचेही 3 प्रकार आहेत. भोजन सुद्धा आपण रोज करतो की नाही, सकाळ, संध्याकाळ. मुळात आपण भोजन का करतो? आता आपण आता आपल्याला पाहिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, की उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म. मग भोजनाचेही प्रकार आहेत. भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते. आणि तसेच यज्ञ, तप व दानही 3-3 प्रकारांचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद आता तू माझ्याकडून ऐक. आता भगवंत आपल्याला सांगतायत. त्याच्यामध्ये जे पहिला जो प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये सात्विक आहार. सात्विक आहार हा शब्द तर आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. मग त्याच्यामध्ये सात्विक आहारामध्ये काय आहे, की तुमचं सगळं व्हेजिटेरियन फूड म्हणजे शाकाहारी अन्न, फळं असतील, भाज्या असतील आणि मग त्याच्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण किंवा तिखट मीठ असेल, पण सौम्य प्रमाणात असेल, की ज्याच्यामुळे असं अन्न ग्रहण केल्यानंतर जेव्हा आपण भगवंताला प्रसाद दाखवणार आणि त्या प्रसादाचं आपण ग्रहण करणार आणि मग असा जेव्हा आहार आपण ग्रहण करतो, आहार कशासाठी घेतो? ज्याच्यामुळे आपलं आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारं, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारं, स्वभावाचा मनाला प्रिय वाटणारं असं जे भोजनाचे पदार्थ हे सात्विक पुरुषांना प्रिय असतात किंवा ज्यांच्यामुळे आपलं हे सगळं वाढवणार आहे. आपलं आयुष्य, आयुर्मर्यादा वाढणार आहे. आपलं आरोग्य सुधारणार आहे. असं जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो, मग ते नुसतं शारीरिक आरोग्य असेल का? ते मानसिक आरोग्य सुद्धा असेल आणि अशा सगळ्या याच्यामध्ये आपल्याला अ, अ, आनंद मिळणार आहे ते अन्न घेऊन. तर हे सगळं जे आहे हे सात्विक अन्न आहे. मग दुसरं आहे राजसी. मग आता कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडं, जळजळणारं, दुःख व काळजी व रोग उत्पन्न करणारं अन्न जे आहे, हे राजसी पदार्थ आहेत. असे मग ते व्हेजिटेरियन फूडही असू शकतं. पण त्याच्यामध्ये चमचमीत मसालेदार, की जे खाऊन आपल्याला अन्न खाल्ल्यावरच असं वाटतं, की आपला देह म्हणजे आपण असं जड-जड वाटतं खाल्ल्यावर. झोप येते, सुस्ती येते. आपल्याला अन्न ग्रहण केल्यानंतर आपण जेवल्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होते, आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं, वेगवेगळे प्रकार. हे सगळं कशामुळे? तर जेवणामुळे. आणि मग हे जेवण म्हणजे कसं, हे जे प्रकार हे अशा प्रकारचं जे जेवण आहे, हे राजसी प्रकारचं जेवण आहे. मग त्याच्यामध्ये मग तुमचं जरी हे भोजन जरी असलं व्हेजिटेरियन शाकाहारी भोजन जरी असलं, तरी त्याच्यामध्ये चमचमीत सगळे मसाले तुम्ही घातलेले असतात. गरमागरम आणि परत तुमचं आताचं सगळं जे आहे काय म्हणतात ते स्ट्रीट फूड म्हणू शकतो किंवा अ, अ, हे सगळं जे आहे तर हे सगळं हे राजसी पदार्थांमध्ये मोडलं जातं. त्याच्यानंतर आहे तामसी. तामसी पदार्थ असे आहेत की त्याच्यामध्ये तुमचं नॉनव्हेज येणार आणि मग व्हेज जरी असलं
तरी जे कच्चं रस नसलेलं, दुर्गंधी येणारं, शिळं, उष्ट आणि असंच ते जे अपवित्र म्हणजे जे नॉनव्हेज, तर असं सगळं जे तामसी भोजन जे आहे, ते तामसी लोकांना आवडतं किंवा ते तामसी प्रकारात मोडलं जातं. मग जसं आपण अन्न ग्रहण करतो, अन्नामुळे आपलं काय होतं, की शुद्ध आहार असेल, तर आपल्यामधला सत्वशील भाव वाढीस लागतो. आपले आचार-विचार तसे, आपले विचार तसे उत्पन्न होतात, तसं आचरण होतं. तामसी अन्न खाल्लं तर आपले आचार-विचारही तसेच तामसी विचार येतात, प्रकट होतात. तसंच आचरण आपलं तामसी असतं. त्यामुळे हे अन्नाचे हे भोजनाचे सुद्धा प्रकार आहेत. आणि पुढे आहे मग यज्ञाचे. यज्ञ म्हणजे काय? कर्म. मग आपल्या कलियुगातला यज्ञ कर्म काय आहे? कोण सांगेल मला? पटकन हँड रेज करा आणि सांगा कलियुगामध्ये आपला काय यज्ञ कर्म आहे? गंगाधर प्रभूजी बोला. माताजी, नाम जप यज्ञ कर्म आहे आपलं कलियुगात. हो, खूप छान प्रभूजी. हरे कृष्णा. मग हरे कृष्ण. कलियुगातला आपला यज्ञ कर्म काय आहे? तर नामजप. मग त्याचे सुद्धा आपल्याला सात्विकी, राजसी आणि तामसी असे प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यात सुद्धा आपल्याला या 3 प्रकारात मोडलं जातं. म्हणजे शास्त्रानुसार विधिवत जो आपण नामजप करतो आणि कुठल्याही फळाची इच्छा न करता आपण नामजप करतो. भगवंताचा भक्त ही पुढची पायरी झाली, पण एक भगवंताचा सेवक आपण वाचलेला आहे कुठेतरी आणि आपल्याला नामजप करायला सांगितलं आहे, तर तो करायचा, मनापासून करायचा, भगवंताच्या आनंदासाठी करायचा. आणि मग असा जो आहे याला सात्विक नामजप किंवा यालाच सात्विकी यज्ञ असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग राजसी राजसी काय आहे, की परंतु हे भरतश्रेष्ठा अर्थात भरतवंशांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी आणि फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो राजसी यज्ञ समज. मग आपण काहीतरी सकाम इच्छा आहे, भौतिक इच्छा, मनोकामना आहे किंवा ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळणार आहे, भरपूर प्रसिद्धी मिळणार आहे. म्हणजे आत्ताच तुम्ही झालं तर लागोपाठ आपले सण झाले. आधी आपला गोपाळकाला झाला, मग गणपती झालं, मग आता ही नवरात्र झाली. म्हणजे बघा तुम्ही रस्त्यावर जात असताना साईडने हे मोठमोठाले फ्लेक्स लागलेले असतात. यांच्या तर्फे ही महापूजा, त्यांच्यातर्फे ती महापूजा, यांनी इथे दान केलं, यांनी हे केलं. बातम्यांना सुद्धा हल्ली हेच असतं. गेले 2 महिने आपण हेच ऐकतो आहे. हे सगळं जे काय आहे, हे सगळं राजसी प्रकारात मोडलं जातं, की फक्त ज्याच्यामुळे आपला कुठला तरी वैयक्तिक स्वार्थ आहे किंवा आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी इवन जे सामान्य लोक आहेत, की त्यांची कुठली तरी भगवंताकडे सकाम इच्छा आहे. म्हणजे सकाम तुमची जी भक्ती जी आहे ती सुद्धा राजसी प्रकारात मोडली जाते, की मला हे हवंय, माझ्या मुलाला नोकरी हवी आहे, मुलाचं लग्न करायचं आहे, मुलीची लग्न करायचं आहे, मुलीच्या नोकरीसाठी, मुलीच्या शिक्षणासाठी. म्हणजे मग घराचा असेल, कोणी आजारी आहे, कोणी म्हणजे काहीतरी कारण आहे, भौतिक प्रपंचिक कारण आहे आणि त्याच्यासाठी आपण जी पूजा अर्चा करत असतो, जी आपण यज्ञ तप करत असतो, तर ते सगळं आहे हे राजसी प्रकारात मोडलं जातं. तामसी आहे ते शास्त्राला सोडून अन्नदान न करता किंवा मंत्राशिवाय न देता किंवा श्रद्धा न ठेवता जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ असं म्हणतात. मग आपण पूजा विधी केली, काही केलं की आपण अन्नदान करतो. आपण हो की नाही, आपण यथाशक्ती दान करतो. आपण कुठल्या तरी आपण ब्राह्मण सवाष्ण असेल किंवा कुठल्याही आपण सवाष्ण जे असतात त्यांना आपण जेवायला घालतो किंवा असं किंवा आपण कुठल्यातरी मंदिरात जाऊन दान करतो. आपण काहीतरी करतो, आपण कुठली पण पूजा केली किंवा काय केलं. पण कारण की हे सगळं गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, या शास्त्रात दिलेल्या आहेत. पण फक्त स्वतःच्या काहीतरी अट्टहासासाठी आपण जसं मगाशी पाहिलं, की आपण म्हणजे तामसी जे लोक जे असतात ते फक्त स्वतःच्या शरीराला त्रास देण्यासाठी म्हणा, मनाला
आतमधला अशी त्यांची अघोरी तपश्चर्या असते आणि असा जो प्रकार जो आहे तो तामसिक यज्ञामध्ये मोडला जातो. मग आता आपल्याकडे तपाचेही प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे शारीरिक तप आहे. मग शारीरिक तपामध्ये सुद्धा काय आहे सांगताहेत भगवंत, देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. मग आपल्याकडे शारीरिक तप आहे. शारीरिक तपाचे सुद्धा प्रकार आहेत. मग देव, ब्राह्मण, गुरु, ज्ञानी यांची पूजा करणं, पावित्र्य, सरळ ब्रह्मचर्य, अहिंसा हे शारीरिक तपाचे प्रकार मोडले जातात. आपल्याकडे बघा की म्हणजे अगदी हा आपला शिष्टाचार आपण म्हणतो, की बघा आपल्या घरात कोणी लहान मुलं असतील, तर कोणी आपल्याकडे पाहुणे आले, तर आपण लगेच त्यांना सांगतो, की "जा रे बाळा त्यांचा नमस्कार कर." मग जसं-जसं हळू ते बाळ मोठं-मोठं होत जातं, मग नमस्काराच्या पद्धती सुद्धा बदलत जातात. अगदी लहान मुलगा जो असेल, तो छान डोकं टेकून पाय वाकून नमस्कार करतो. मग जसं तर बाळ मोठं-मोठं होत जातं, मग नमस्काराच्या पद्धती बदलत जातात आणि अगदी मोठा झाला, तरुण वयात आला, की मग त्याचा तो नमस्कार लांबून होतो, नाहीतर हाय हॅलो त्या नमस्काराचं रूपांतर हाय हॅलो मध्ये होतं. तर असे जे आहेत, हे शिष्टाचार जे आहेत, तर तुम्ही जे ज्येष्ठांना, वरिष्ठांना, आपल्या घरातले जे ज्येष्ठ आहेत किंवा गुरु आहेत, त्याच्यानंतर जे ज्ञानी आहेत, तर अशांना वाकून नमस्कार करणं. मग नमस्काराच्या सुद्धा पद्धती आहेत. किंवा तुम्ही कुठल्या मंदिरात गेलात, तर तुम्हाला साष्टांग वंदन करणं किंवा साष्टांग नमस्कार करणं किंवा पुरुषांसाठी साष्टांग आहे आणि स्त्रियांसाठी पंचांग नमस्कार करायची पद्धत आहे. शास्त्रांमध्ये लिहिलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण नमस्कार करायचा असतो. किंवा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये पावित्र्य सांभाळलं पाहिजे, सरळपणा असला पाहिजे, ब्रह्मचर्य, अहिंसा हे गुण आपण पाळले पाहिजेत किंवा ह्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. तर हे सगळं जे आहे, हा शारीरिक तपाचा भाग आहे. आणि मग पुढचं आहे वाणीचा तप. मग अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्याया अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. म्हणजे दुसऱ्याला न पोचणारं प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असतं. तसंच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराचा नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप आहे. वाणी, वाचा आपलं हे जे तोंड जे आहे, हे जे कर्मेंद्रिय आहे, याला दोन आपल्याला हे दिलेलं आहे. एक म्हणजे आपण त्याच्यातनं आपण आहार घेतो. म्हणजे आपला जो चमचमीत म्हणजे एखाद्याला असं वाटतं की चमचमीत खावं वगैरे, तर त्या इंद्रियाचे दोन आपल्याला गोष्टी आहेत. एक तर आपण बोलतो, हो की नाही? आणि 2 कार्य आहेत. तर एक बोलणं आणि दुसरं आहे खाणं, भोजन ग्रहण करणं, अन्न ग्रहण करणं. मग त्याच्यातलं जे आपलं भोजन नाही, तर दुसरं त्याच्या की आपण जे बोलतो, मग वाणी, वाचा, मग त्याचा तप आहे. मग त्याचा तप म्हणजे काय? तप म्हणजे काय, की इथे आपल्याला त्याला अंकुश लावायचा. अंकुश लावायचा म्हणजे त्याला नियम लावायचे. मग ते नियम म्हणजे काय, की दुसऱ्याला बोचणारं असं बोलायचं नाही. अहित असं बोलायचं नाही. आपण बघा आपल्या आपल्या वाचनामध्ये किंवा आपण नेहमी ऐकलेलं असतं. शब्द हे बाणासारखे असतात. त्यामुळे ते जपून वापरावे. मग हाच वाणीचा तप आहे. समोरच्याशी बोलताना, कोणाशीही बोलताना आपण विचार करून बोलावं. आपण हे बोलणं इथं गरजेचं आहे का? हा विचार करून आपण कृती करावी आणि उगाचच दुसऱ्याला टोचेल असं, बोचणारं असं बोलू नये. त्याच्यामुळे अहित होणार आहे, असं आपण बोलू नये. यथार्थ भाषण करू नये. म्हणजे आपण जर असं काही बोललं, तर आपल्याला असं वाटतं आपण त्याला बोलतो आहोत. त्याला त्याचं काही होत नाही हो. दोष त्याचा आपल्याला लागतो. कर्मबंधनात आपण अडकतो. त्या पापाचा हिशोब आपल्याला नंतर द्यावा लागतो. त्यामुळे मुळातच ह्या गोष्टी आपण टाळायच्या आणि अ, त्याच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो. मग जे गॉसिपिंग न करणे हा सुद्धा वाणीचा तप आहे. आणि
मग या वाणीचा आपण उपयोग कशासाठी करू शकतो? बडबड बडबड आपल्याला लागते ना दिवसभर करायला. मग त्याच्यापेक्षा तुम्ही नामजप करा. तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करा, वाचन करा मोठमोठ्याने. तुम्ही जे वाचता आहात तेच तुम्हाला ऐकू येईल, हो की नाही? त्यामुळे तो वाणीचा तपही होईल. तुम्ही एक छान छान संस्कृत श्लोक तुम्ही शिका, बोलायचा प्रयत्न करा. मग वेगवेगळे स्तोत्र आहेत आपल्याकडे, ते करा. त्याच्याने तुमची वाणीचं काय म्हणू शकतो, तप जो आपण म्हणतो, की आपण एक छान नियम लावतो आहे त्याला, छान ती सुधारते आहे आणि हळू-हळू आपल्या सुद्धा आपण काय म्हणू शकतो, की अंतर्बाह्य शुद्धीकरण होत आहे. त्यामुळे आपण शास्त्रांचा अभ्यास करणं किंवा नामजप करणं हा तुमच्या वाणीचा तप असू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे मनाची तपस्या. मग मन जे आहे, मन तर आपल्याला आता माहिती आहे. मनाचा वेग किती आहे? 9,00,000 मैल्स पर सेकंद. मन आपलं इतकं चंचल आहे आणि मग त्याला अंकुश घालणं किंवा त्याला एका जागेवर बसवणं किंवा तर हे किती अवघड आहे. तर हा पण एक तप आहे. मग शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपश्चर्या आहे. आपले आचार विचार शुद्ध पाहिजे. आपल्या आजूबाजूला काही घडतं आहे, तर त्याच्याकडे न लक्ष देता आपण आपण काय करतो आहे ते एकाग्र पद्धतीने करणं, तर ही झाली मनाची तपश्चर्या. इथे एक छोटी गोष्ट आहे. आपल्याला आता ही आपण बोलण्यात हे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की व्यासमुनींची पत्नी म्हणजे शुकदेव गोस्वामी यांची माता, ते शुकदेव गोस्वामी हे मातेच्या उदरामध्ये 16 वर्ष होते. बाहेर आले, भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं, त्या मातेला मुक्त केलं. मुक्त केलं म्हणजे त्या शुकदेव गोस्वामींना सांगितलं, की तुम्ही ह्या भौतिक जगात नाही अडकणार, तुम्ही बाहेर या. आणि त्या मातेच्या त्या वेदनांपासून त्यांना मुक्त केलं. आणि मग शुकदेव गोस्वामी जसे बाहेर आले आणि भगवंतांनी त्यांना आशीर्वाद देऊन तो 16 वर्षाचा त्या बालकाचा युवक झाला. जेव्हा युवक झाला तेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे बघितलं नाही. तडक तिकडनं पळत सुटले आणि भगवंतांना नमस्कार करून आणि व्यासमुनी त्यांच्या मागे, की बाबा हा मुलगा मला बघायचा आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. आपला मुलगा ना 16 वर्षांनी तो आला, तो मातेच्याच उदरात होता. बाहेर पडला आणि तो तडक आई-वडिलांपासून त्याने बघितलंही नाही आणि तिकडनं तो सतत तो तडक बाहेर गेला. व्यासमुनी सुद्धा त्यांच्या मागे-मागे धावत होते. असं जंगलातून जात असताना पुढे एक तळं लागलं. त्या तळ्याकाठी बऱ्याचशा बायका ज्या होत्या, स्त्रिया ज्या होत्या, त्या तिथं स्नान करत होत्या आणि शुकदेव गोस्वामी बाजूने गेले. त्यांना काहीही जाणवलं नाही किंवा आपल्या बाजूने कोण गेलं आहे किंवा त्या आणि शुकदेव गोस्वामीने सुद्धा आजूबाजूला काय चाललं आहे, काहीही ते नाही. ते सरळ निघून गेले. व्यासमुनी जेव्हा आले, ते व्यासमुनी हे गृहस्थाश्रमी असल्यामुळे कोणीतरी आलेलं आहे आणि याची जाणीव किंवा याची चाहूल त्या स्त्रियांना लागली किंवा त्यांना आणि त्यानुसार त्या स्त्रियांनी आपलं काय म्हणू शकतो आपण, की तिकडनं त्या बाजूला झाल्या किंवा व्यासमुनी जे आहेत ते तिथे थांबले, की इथे काहीतरी काय म्हणू शकतो आपण, की इथं त्यांना स्त्रिया इथे स्नान करता आहेत वगैरे. तर हे सगळं जे आहे, की हे गृहस्थाश्रमींना किंवा हे जी मनाची तपश्चर्या आहे, की तर एवढं आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या आत्मनियंत्रण हे असं पाहिजे किंवा आपल्या वागण्या-बोलण्यातला साधापणा, शांतपणा हे सगळं ही झाली मनाची तपश्चर्या. मग आता पुढचा आपला हे आहे की त्या ह्या तपाचे सुद्धा त्याच्यात सात्विकी, राजसी प्रकार आहेत. मग आता श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधम नरै अफलाकांक्षीभिर्युक्ते सात्विकम परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप असं म्हणतात. मग आता शारीरिक तप असेल, वाचिक तप आहे, म्हणजे वाणीचा तप आहे किंवा आपल्या मनाचा तप आहे. तर हे तिन्ही जे आहेत आणि याच्यामध्ये आपण भक्तीने, श्रद्धेने करतो आहोत. पण कुठल्याही
प्रकारची किंवा कुठल्याही फळाची इच्छा अपेक्षा नाही आहे आणि खूप छान पद्धतीने करतो आहोत, अत्यंत भगवंतावर विश्वास आहे, तर तो झाला सात्विक तप. मग सत्कार मान पूजार्थ तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. म्हणजे तप सत्कार मान पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जातात ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजसिक असं म्हटलं जातं. मग राजसिक तप जसं आता आपल्या आजूबाजूला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कुठली तरी फळाची इच्छा व्यक्त करून आपण तो जो तप करतो, पण याचं फळ कसं असतं, हे क्षणिक आहे, तात्पुरतं आहे. तुम्ही कृती केली त्याचं फळ मिळालं, झालं. पुन्हा तुम्हाला कर्म करायला तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये इथे अडकता आहात. कारण ते फळ जे आहे तिथे तुम्ही जो तप करणार आहात त्याचं फळ हे क्षणिक आहे आणि म्हणून ते राजसिक प्रकारात मोडलं जातं. आणि मग पुढचं आहे मूढ ग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तप परस्य साधनार्थ वा तस्मात् समुदाहृतम. म्हणजे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामसिक म्हटले जाते. मग तामसिक तपाचे तर वेगवेगळे उदाहरण आहेत. अघोरी तपश्चर्या जे आहे की ज्याच्यामुळे शरीराला मनाला वेदना होत आहेत. आपण वरदान जरी मागायचं म्हटलं तरी दुसऱ्याचं अहित करण्याचं आपण वरदान मागू की काय, तर असे सगळे जे तपाचे प्रकार जे आहेत हे तामसिक तप आहे. मग आता दान, आता तप झालं, आता दान. पण दानाचेही प्रकार आहेत. दातव्यम इति यद्दानं दीयते नोपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. मग कुठल्याही आपण कर्तव्यापोटी, म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे दानादी कर्म करावं, ते एक विहित कर्मामधलं एक कर्म आहे आणि म्हणून आपण दान करावं. मग ते दान कसं करावं, तर भगवंताच्या आनंदासाठी इच्छेसाठी करावं. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता करावा, योग्य स्थळी योग्य वेळी. आणि मग अशा वेळी आपण जे दान करतो ते सात्विकी दान असेल. मग आपण बऱ्याचशा ठिकाणी आता मंदिरांमध्ये आपण त्यांच्या बांधकामासाठी आपण दान देतो किंवा बऱ्याच ठिकाणी अन्नदान चालतं, तर तिथे आपण त्याच्यासाठी जे दान देतो किंवा बऱ्याच जणांना आपण कोणाला आपण शिक्षणासाठी मदत करतो किंवा बऱ्याच जणांना आपण भगवद्गीता म्हणा किंवा असे जे भागवतम किंवा असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळाला आहे किंवा आपण काहीतरी शिकलो आहे आणि ते आपल्याबरोबर अजून कोणीतरी ते वाचावं, शिकावं, तर असं जे दान जे आहे हे सात्विकी दान आहे. हे याच्यामुळे कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. आपल्याला दशरथ महाराजांची गोष्ट माहिती आहे की त्यांनी भरपूर दानधर्म केला होता, यथाशक्ती दानधर्म केला होता. म्हणजे त्यांनी त्यांनी फळाची अपेक्षा केली होती. त्यांनी जो यज्ञ केला होता की त्यांना पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांना जे फळ मिळालं त्याचा काही भाग त्यांनी समाजाला अर्पण करावं म्हणून त्यांनी अनेक यथाशक्ती राजाच होते आणि त्यामुळे त्यांनी यथाशक्ती प्रजेला तेव्हा दान केलेलं होतं. मग आता राजसिक दान काय आहे? प्रत्युपकारार्थ फलम उद्दिश्य वा पुन्हा दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरे समोर ठेवून दिले जाते ते दान राजसिक म्हणते आहे. मग आता हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की नाही, ते बाजूचं चित्र बघा की त्याच्यामध्ये तो एकीकडे भाजीची पिशवी वगैरे ते सगळं अन्नदान करतो आहे, म्हणजे ते धान्य वगैरे सगळं देतो आहे. दुसरीकडे मोबाईलवर फोटो काढतोय, सेल्फी काढतो आहे, म्हणजे कुठेतरी सोशल मीडियावर पोस्ट करणारे आणि मग सगळीकडे वाहवा मिळवणार, स्वतःचं काय म्हणतात की एक प्रकारची प्रसिद्धी मिळवणार की मी दान पण करतो, मी हे केलं, मी ते केलं. तर हे
काहीतरी स्वार्थी इच्छेने केलेलं जे दान आहे ते राजसिक दान आहे. आणि मग देशकाले यज्ञानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्ताम समुदाहृतम. मग अपवित्र ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य व्यक्तींकडे किंवा योग्य लक्ष आणि आदर न देता केलेलं दान हे अज्ञानतेचंच आहे असं म्हटलं आहे. मग अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी केलेलं दान म्हणजे ज्यांना गरज नाही आहे अशा लोकांनाही जेव्हा दान दिलं जातं किंवा आपण दिलेलं दान हे चुकीच्या लोकांकडे जाऊन त्यांनी त्याचा चुकीचा वापर करणं म्हणजे आता इथे बघा हा मनुष्य आहे की याला दान याने गोळा केलं डोनेशन गोळा केलं आणि त्याचं तो काय करतो आहे त्याचं ते तो व्यसन करतो आहे. तर हे अज्ञानातून झालेलं दान आहे आणि मग त्याचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला हे मिळत नाही आणि ते तामसिक प्रकारात मोडलं जातं. मग आता आपल्याला आपण हे एवढे सगळे आपण जे विहित कर्म आहेत किंवा दान, यज्ञ, तपस्या, तप असेल मग ते मनाचा, शारीरिक, वाचिक हे सगळं पाहिलं. मग हे सगळं जर आपल्याला हे सगळे पण कर्म भगवंताला अर्पण केली पाहिजेत. म्हणजे नेमकं काय? ते आता आपण बघूया. सृष्टीच्या प्रारंभापासून परम सत्य दर्शविण्यासाठी ओम तत्सत हे 3 शब्द वापरले गेलेले आहेत. हे 3 प्रतिकात्मक निरूपण ब्राह्मणांनी वेदांच्या स्तोत्रांचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरलं होतं. हरि ओम तत्सत हा जो मंत्र आहे हा आपल्या बऱ्याचशा श्लोकांमध्ये आढळतो. श्री सूक्तामध्ये आहे, गणपती अथर्वशीर्षामध्ये आहे किंवा तुम्ही आपल्याकडे कुठली पूजा विधी झाली तर तिथे हा ते गुरुजी शब्द वापरतात किंवा आपण इदम न मम म्हणतो. मग ह्या नेमके ह्या शब्दांचा अर्थ काय आहे तर ओम तत्सत किंवा हरि ओम तत्सत तर ब्रह्मदेवांनी जेव्हा ब्रह्मदेव हे प्रथम सजीव आहेत की नाही त्यामुळे जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली उत्पत्ती झाली आणि जेव्हा त्याच्यानंतर ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली तर ब्रह्मदेवाने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी म्हणू शकतो किंवा त्यांची जी काही भगवंतांनी त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पडण्यासाठी त्यांनी भगवंताला आवाहन करण्यासाठी किंवा ह्या मंत्राचा उपयोग केला आहे किंवा हे प्रथम मंत्र आहे किंवा ब्रह्मांडामधलं असं आपण म्हटलं तरी चालेल. मग आता त्याचा अर्थ काय आहे तो पण आपण बघूया. अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग, दान, तपस्या करतात. नेहमी ओमने सुरुवात करतात. कुठल्याही गोष्टीची सुरुवात, स्तोत्राची, मंत्राची सुरुवात ही ओमने होते. मग ओम इति एतत् ब्रह्मणो नेदिष्टम काम. पहिलं ध्येय सूचित करतं ओम म्हणजे विष्णू. म्हणजे आपण कोणाला आवाहन करतो ओम म्हणतो म्हणजे आपण कोणाला आवाहन करतो आपण भगवान विष्णू यांना आवाहन करतो. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांच्या सुरुवातीला ठेवलेले आहे. म्हणजे आपण त्यांना आवाहन करायचं आणि मग पुढचं स्तोत्र म्हणायचं. तत् या शब्दाने त्याग, तपस्या, दान करावे आणि आपण जेव्हा तत् म्हणून आपण ह्या 3 गोष्टी करतो अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे हा आहे. तत् म्हटलं की आपण भगवंताला ते कर्म अर्पण करतो. म्हणजे आपण त्या भौतिक बंधनामध्ये अडकत नाही. तत्त्वमसि तत् मुक्तीसाठी अलिप्त कार्याचं वर्णन करतात. ह्या क्रियेला भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जाते. म्हणजे आपण जेव्हा तत् म्हणतो तेव्हा आपण आपलं जे कर्म जे आहे ते भगवंताला अर्पण करतो. त्यामुळे त्याचा दोष आपल्याला लागत नाही. त्याच्या बंधनात आपण अडकत नाही. मग दोष असो काय त्याचा जो काही परिणाम आहे मग चांगला असेल, वाईट असेल त्याच्यामध्ये आपण अडकत नाही. त्या भौतिक गुंतातून आपण मुक्त होतो. आणि मग सत या शब्दाचा काय अर्थ आहे? सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना उत्तम कर्मातही सत या शब्द योजला जातो. तसेच यज्ञ, दान, तप यांमध्ये स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी तिलाही सत असं म्हणतात आणि त्या
आपण नेहमी म्हणतो की नाही, सत आचार, सत विचार. मग त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असं म्हटलं जातं. दुःखी एव सौम्य. सत म्हणजे शाश्वत परमेश्वराच्या सेवेसाठी केलेलं कार्य. म्हणजे आपण एखादं कार्य भगवंताला अर्पण करतो, म्हणजे आपण तेव्हा सत असं म्हणतो. म्हणजे याच्यातलं खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा किंवा अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापांचे फायदे शाश्वत असतात. म्हणजे आपण जेव्हा हरिओम तत्सत म्हणतो तेव्हा शाश्वत आपण गोष्टींसाठी किंवा शाश्वत आपण कालावधीसाठी आपण ही पूजा विधी किंवा आपण केलेला आहे आणि आपण अजून आपली भक्ती दृढ करायचा प्रयत्न करतो. आणि मग आता इथे चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा याचे आपल्याला अर्थ त्यांच्या चैतन्य चरितामृत मध्ये आपल्याला दिसतात की वस्तुतः दिव्यध्वनी ओंकार जरी उम म्हणजे ह्या 3 अक्षरांच्या संयोगाने ओम हा शब्द बनला आहे की नाही. मग संयोगाने दिव्य सामर्थ्य असते. जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार किंवा भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होते. मग ओंकार आणि भगवान विष्णू एकच आहे. मग ओंकार मधला अ जो आहे, अकारच्यते कृष्ण सर्व लोकैक नायक, उकारच्यते राधा, अकारो जीववाचक. मग अकारच्यते कृष्ण म्हणजे अकार म्हणजे कोण, तर भगवान श्रीकृष्ण. अक्षर कृष्णाला सूचित करते, जे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. मग तिन्ही ग्रहांचे, भौतिक आध्यात्मिक सगळ्यांचे स्वामी आहेत. उकार, उकार ही अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती. म्हणजे त्यातला उ हा शब्द जो आहे तो श्रीमती राधाराणी यांच्यासाठी तो वापरला गेलेला आहे. आणि राधा ही कोण आहे, तर भगवंतांचीच आंतरिक शक्ती आहे. आणि ती भगवंत तर त्या त्यांच्यासाठी वापरला जातो. आणि म कोण आहे, तर सजीवांना म असं म्हटलं आहे. म म्हणजे आपण सगळे ते भगवंताचेच अंश आहोत. 84 लक्ष योनी ह्या सगळे जे आहेत हे सजीव जे आहेत, तर हे सगळे ह्या म्हणजे म त्यांना ते सूचित केले जातं. म्हणजे उम ओम, ह्या ओम मध्ये संपूर्ण लोक आलेत आपण असं म्हणू शकतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, श्रीमती राधाराणी आहेत आणि आपण सगळे जीव जीवात्मा पण आहोत. मग पुढे असं म्हणत आहेत, हे पार्था अर्थात पुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन किंवा दिलेले दान किंवा केलेला तप, जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटलं जातं. म्हणजे ते इहलोकात फलदायी नाही किंवा परलोकात नाही. म्हणजे आपण जे दान तपस्या विधी आपण ज्या करणार आहोत किंवा करतो आणि जेव्हा हरिओम तत्सत म्हणतो तेव्हा ते शाश्वत कालासाठी, चिरंतन कालासाठी आपण ते भगवंताच्या चरणामध्ये अर्पण करतो. आणि कारण की त्याला आपण सत असं म्हटलेलं आहे ना, शाश्वत कालासाठी. पण जे आपण भगवंताला अर्पण कुठलंही कार्य करत नाही तर ते असत याच्यात मोडलं जातं की त्याचा फायदा परिणाम जो आहे तो इहलोकात मिळत ना, परलोकात जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मिळत. आणि मग इथेच आपला 17वा अध्याय संपला आहे. 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाचे प्रश्न होते की श्रद्धा काय आहे, उपासना कशी करायची. आणि मग त्याच्यावर भगवंतांनी उत्तर दिलेली आहे की श्रद्धा आणि उपासना कसं करायचं किंवा कसे सात्विकी, राजसी आणि तामसी कुठल्या प्रकारात मोडते हे ठरवलं जातं. मग दानाचेही 3 प्रकार आहेत, यज्ञाचे 3 प्रकार आहेत, तपस्यांचे 3 प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये एक म्हणजे सत्व, रज, तम हे तिन्ही प्रकार जे आहेत ते विहित कर्मामध्ये मोडतात. आणि मग आपल्याला ह्या तिन्ही कुठल्याही प्रकारांशी आपल्याला बाजूला व्हायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ओम तत्सत किंवा हरिओम तत्सत ह्या मंत्राचा आपल्याला उच्चारण करून आपण
कुठलंही कर्म करणार आहोत, मग आपण नामजप असेल किंवा कुठलंही चांगलं काम असेल तर आपण हरिओम तत्सत म्हणायचं आणि ते कर्म भगवंताला अर्पण करून आपण पुढचं करायला सुरुवात करायची. आणि इथेच आपला 17वा अध्याय संपलेला आहे. 17व्या अध्यायाबरोबर ते तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली होती भगवंतांनी दुसऱ्या अध्यायापासून, ते सुद्धा इथे सगळं सांगून संपलेलं आहे. म्हणजे मग आता 18वा अध्याय कशासाठी, हो की नाही? तत्वज्ञान सांगून संपलेला आहे पण संवाद संपलेला नाही आहे. आणि तो संवाद आता शेवट 18व्या अध्यायात होतो. आणि मग इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.